आता ही जी सत्यनारायणाची पूजा आहे, या पूजेला बाबा 90 वर्ष चालू झाले आहे आणि खरंच या महिला मंडळाने अतिशय चांगलं काम करत घेतले की भगवंताची पूजा नवे नवे देवी मातेच्या मंदिरामध्ये आणि त्याच्यामध्ये हा हळदी कुंकू समारंभ आणि त्याच्या निमित्तानं आता गॅदरिंग वगैरे सर्वच ठेवतील, परंतु त्याच्या निमित्तानं कीर्तनाची सेवा खूप मोठी गोष्ट आहे. एकदा त्या महिलांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. वा वा. तर महाराज आज काय आहे तर माझ्या गावदेवी मातेच्या मंदिरामध्ये या महिला मंडळाने सत्यनारायणाची महापूजा आणि हळदी कुंकू समारंभ. आता हळदी कुंकवाचा विषय आला बाबा तर महिलांच्यासाठी तो एक दागिना आहे. महिलांच्यासाठी हळदी कुंकू एक दागिना आहे बाबा. हळदीचा जर विचार केला ती हळद आपल्यासाठी एक औषध नसून एक दागिना नसून आपल्यासाठी महिलांच्यासाठी ती संजीवनीच आहे. पहा आपण किचन मध्ये काम करत असताना कुठेतरी कधीतरी आपल्या कापतो, कधीतरी खरचटतो, कधीतरी लागतो, पोळतो, भाजतो. आपण काय करतो? लगेच दवाखान्यात जात नाही. काय करतो? आपला फोडणीचा जो डब्बा आहे तो उघडतो, त्याच्यामध्ये असलेली हळद लगेच त्या जखमेवर लावतो आणि ती बरी होते. जेवढी ती आपल्यासाठी संजीवनी आहे तेवढी ती देवी दृष्ट्या देखील तेवढीच चांगली आहे बाबा. जर त्या हळद जर आपल्या उंताऱ्यावर त्या हळदीची जर 4 बोटं ओढली, त्या हळद जर आपल्या उंताऱ्याला लावली तर त्या हळदीचा परिणाम असा होतो की कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. अशी जी आहे ती हळद बाबा, ती हळद आपण लावली पाहिजे. ती हळद आपण कपाळाला लावली पाहिजे. नवे नवे कुंकू जो आहे तो कुंकू नेहमी हळदीपासून तयार झालेलाच पाहिजे. आता कुंकवाची झाडं देखील आहेत, परंतु कुंकू हा हळदीपासून तयार झालेला पाहिजे. का? कारण की तो औषधी असतो आणि तो 2 भुयांच्या मध्ये बाबा आपण कुंकू लावला पाहिजे. आपण कुंकू लावतो का टिकली? महिला मंडळ पूर्वीच्या कालामध्ये कुंकू लावायचे, आता लावतो आपण कुंकू लावतो, परंतु पहिला काय लावतो? टिकली तर टिकली, नाही तर मी नाही बोलत, तुम्हीच बोला. असो, जरी टिकली लावत असलं, मी देखील टिकली लावते, परंतु टिकलीच्या खाली हा कुंकू लावला पाहिजे. कारण की कुंकू हा सौभाग्याचं लेणं आहे आणि शास्त्रामध्ये असं सांगितलंय जी बाई आपल्या भांगामध्ये कुंकू भरते त्या कुंकवाचा आशीर्वाद तिला एवढा लाभतो की तिच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं. नवे नवे ती सुख समाधानामध्ये नांदते. नव्हे तर जी स्त्री आपल्या कपाळाला हळद कुंकू आपल्या भांगामध्ये कुंकू भरते, जिला मासिक धर्माच्या वेळी जो त्रास होतो तो त्रास होत नाही. मग एवढा गुणकारी असलेला हळदी कुंकू आणि त्या हळदी कुंकवाचा आज हळदी समारंभ आहे बाबा. हळदी कुंकू समारंभ महिलांनी ठेवला आहे, तो कितीतरी महान आहे की आपणच आता करतो अशातला भाग नाही. 1873 सालापासून हा चालू आलेला आहे बाबा. पुण्यामध्ये ज्या सावित्रीबाई जोशी आहेत त्यांनी 1873 ला हा हळदी कुंकू समारंभ केला होता. त्यावेळी 1000 बायका होत्या बाबा. का केला होता? जसा टिळकांनी जसा गणेश उत्सव चालू केला की सर्वजण एकत्र येऊन आपल्या सभा वगैरे घेतल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे नारी शक्ती जागृत होण्यासाठी 1873 साली सावित्रीबाई जोशी यांनी हा हळदी कुंकू समारंभ चालू केला होता. मग हळदी कुंकवाचा एवढा महान आहे बाबा. आपण ज्या ठिकाणी लावतो 2 भुया आहेत, त्याच्यामध्ये आज्ञाचक्र आहे, गुरुचक्र आहे. ज्यावेळी त्याला आपण लावतो बाबा त्याची आपण आज्ञा घेतो, जर त्याचा आशीर्वाद आपण घेतला तर तो आपल्याला आशीर्वाद देतो, नवे नवे चांगली कामे करण्यासाठी आपल्याला साथ देत असतो. म्हणून हळदी कुंकू नेहमी आपल्या 2 भुयांच्या मध्ये लावायचा. तिथे शक्तीचा चक्र आहे, शक्ती माता आहे, गुरुचं स्थान आहे. पहा आता हळदी कुंकवाच्या बरोबर जे आपल्या स्त्रीचं लेणं आहे ते सर्व येतच बाबा. हळद कुंकू किंवा गळ्यामध्ये मंगळसूत्र. आता गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो तो 2 वाट्यांचा पाहिजे. आता मी सध्या एकच वाटीचा घातलाय. 2 वाट्यांचा का? कारण की चंद्र आणि सूर्य, परंतु तो मंगळसूत्र इथून इथपर्यंत आला पाहिजे. आता माझा वरतीच आहे कारण की घरी वापरायचा आहे, तो इथपर्यंत केलाय मी कारण की अभ्यास केला पहिला
तो इथपर्यंत ओवून घेतला. इथे का? कारण की इथे अनाहत चक्र आहे. ज्यावेळी त्याचा ॲक्युप्रेशर इथे येतो, ॲक्युप्रेशर आल्याने आपला शरीर सुदृढ राहतो. मग तो मंगळसूत्र घातला पाहिजे. मग त्या 2 वाट्या आहेत, ते चंद्र सूर्य याचा प्रतीक आहे. नवे नवे त्याच्यामध्ये जे काळे मणी आहेत, ते आपल्या संसाराला नवे नवे आपल्याला दृष्ट न लागण्यासाठी ते काळे मणी त्याच्यामध्ये ओवलेले आहेत. तो मंगळसूत्र आपण घातला पाहिजे बाबा. ताईंनी घातलेला आहे, वरती काढला पाहिला. असंच केलं पाहिजे. तो इथपर्यंत आला पाहिजे. आपण ज्या वस्तू घालतोय, जे दागदागिने घालतोय बाबा, आपल्याला असं वाटतंय की आता जमाना थोडा मॉडर्न झाले आहे. कुठल्या गोष्टी आपण घालायला मागत नाही. हातामध्ये बांगड्या घालायला मागत नाही. गळ्यामध्ये मंगळसूत्र जरी घातलं तर त्याच्यामध्ये कुठेतरी 2-3 काळ्या मणी असतात. ते पण कधी कधी दिसत नाही. म्हणजे काळ्या मण्याने भरलेला जर गळा असला तर सुंदर दिसतो बरं का. पण आपला आता जमाना मॉडर्न झाल्यामुळे कपाळाला कुंकू लावत नाही, हातामध्ये चुडा भरत नाही. परंतु ते भरण्याच्या मागे शास्त्र आहे बाबा. आता आपण पाहतो की आता आपण कधी कधी बोलतो, आपल्या ज्या आज्या वगैरे असतात त्यांना आपण बोलतो तुमचं काय, त्या म्हणतात बाई ग तुमचे काय वय झालेत का, तुमचं सर्व काही दुखायला लागलं. आपण त्यांना म्हणतो तुमचं काय, आमच्यामध्ये म्हणे सर्व इथे बदल झाला. बदल झालेला नाही, आपण बदल करून आणलेला आहे. पूर्वीच्या ज्या महिला होत्या कपाळ भरून हळद कुंकू लावायचे की नाही, कपाळ भरून लावायच्या, हातभर चुडा घालायच्या, नाकामध्ये नथ घालायचे बाबा. मग हे जे आहे ते शास्त्रयुक्त देखील चांगलं आहे, नवे नवे वैज्ञानिक दृष्ट्या देखील चांगले आहे बाबा. ज्यावेळेस आपण नाकामध्ये नथ घालतो त्यावेळेस अशी शक्ती निर्माण होते आणि आपल्याला शांत झोप लागते आणि मासिक धर्मामध्ये जो त्रास होतो तो त्या नथीमुळे होत नाही. मग आता त्या नथी गेल्या बाबा. असो, परंतु ती नथ घातली पाहिजे. आता काही कोणी घालणार नाही. तो मंगळसूत्र ओवून घातला पाहिजे. मंगळसूत्र म्हणजे काय, मंगळसूत्र कशाला म्हणतात, मंगळ असलेला सूत्र त्याला मंगळसूत्र म्हणतात. तो घातला पाहिजे. हातामध्ये हातभर चुडा घातला पाहिजे. हातभर नाही घातला तरी चालेल, निदान हिरव्या 6 काचेच्या हिरव्या 6 बांगड्या घातल्या पाहिजेत. का? कारण की ज्यावेळेस तो हात हलतो त्यावेळी त्याच्यामध्ये चुंबकीय शक्ती प्राप्त होते आणि त्याच्यामुळे आपले हातपाय दुखत नाही. म्हणून हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या घातल्या पाहिजेत. पायामध्ये जोडवी पाहिजेत, पायामध्ये पैजण पाहिजेत. का पाहिजेत? जो जोडवी घालतो, ज्याला लग्न झाल्यानंतर लवकर मूळबाळ होत नसेल तर तो जोडवी जो घातला, आपण ज्या बोटामध्ये जोडवी घालतो त्या बोटाची एक अशी जी नस आहे ती त्या याच्याने दाबली गेली जाते आणि त्याच्याने ती शक्ती आपल्याला प्राप्त होते. म्हणून जोडवी घातली पाहिजे. पायामध्ये पैजण घातले पाहिजेत, परंतु चांदीचे बरं का, सोन्याचे नाही. का चांदीचे? कमरेपासून खालती बाबा चांदीच्या वस्तू घालायच्यात आणि कमरेपासून वरती सोन्याच्या घालायच्यात. का? चांदी ही थंड आहे, सोना हा गरम आहे. चांदीच्या वस्तू का घालायच्यात? कारण की माझी पृथ्वी माता ही गरम आहे, ती ऊर्जा वाहक आहे. मग ज्यावेळेस आपण त्या पृथ्वी मातेवर पाय ठेवतो त्यावेळी ती ऊर्जा आपल्यामध्ये समाविष्ट होते, आपल्याला गरमी येते. जर आपल्या पायामध्ये जर पैजण असतील तर ते पैजण आपल्याला शांत ठेवण्याचं काम करतो. म्हणजे हे जो 16 शृंगार आहे तो जसा शास्त्रीय दृष्ट्या चांगला आहे तसाच वैज्ञानिक दृष्ट्या देखील चांगला आहे. मग आपण ते घातलं पाहिजे बाबा. आणि महिला घालतात, हौशेने आता घालतात. आता जरी मॉडर्न जमाना असला तरी सणासुदीच्या कार्यामध्ये का होईना घालतात आणि ते घातलं पाहिजे बाबा, घातलं पाहिजे. तुम्ही काय पाहता, अहो जे आम्ही घालतोय ते तुमच्यासाठीच असतं, तुमच्यासाठीच असतं. पहा ना, बोलू एक. केस माझे वेणी तुझ्या नावाची, केस माझे वेणी तुझ्या नावाची, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, भांग माझं सिंदूर तुझ्या नावाचं, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचा, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचा, हात माझे चुडा तुझ्या नावाचा, पाय माझे जोडवी तुझ्या नावाची. नवे नवे थोरा मोठ्यांचा जर आशीर्वाद घेतला, पाया मी पडते वाकून, परंतु आशीर्वाद तुझ्या नावाचा. कोणाचा? आपल्या पतीच्या नावाचा. मग पतींनो सर्वजण येतात आणि सांगतात की महिला नुसतं
सांगतात हे आणायचंय ते आणायचंय हे आणायचंय. नाही रे बाबा, सगळ्याच महिला तशा सांगत नाही. कधीतरी तुम्ही त्या महिलांचा विचार करून पहा. एखाद्या दिवशी तर भाजीमध्ये मीठ जास्त झालं असेल ना, ते हे करून जा की सांगू नका की मीठ जास्त. ती खाताना तिला कळणार आहे की भाजीमध्ये मीठ जास्त झाले. कधीतरी तिच्या मनाचा विचार करा. अरे तुम्ही सांगता की आम्ही दिवसभर राबतो, कामावर कष्ट करतो. अरे ती सकाळी 5 वाजता उठते, तुम्ही येऊन जेवता, झोपी जाता, तरी तुम्ही झोपेपर्यंत ती महिलाच जागी असते. अहो